हाय फ्रेंड्स, वेलकम टू शीतल स्पेशल। आत्तापर्यंत मी तुम्हाला वेगळे वेगळे पदार्थ कसे करायचे ते दाखवलं। नाश्ता, पोळीचे प्रकार, भाजीचे प्रकार, भाताचे प्रकार, वेगळ्या प्रकारच्या आमट्या किंवा कालवणं, व्हेज, नॉन व्हेज। पण हे सगळं करताना कधीकधी आपल्याला खूप वेळ जास्त जातो, काही काही गोष्टी करायला खूप वेळ लागतो आणि त्रास होतो। तर आपलं काम पटकन कसं व्हावं, सोपं कसं व्हावं, ह्याच्यासाठी मी आजच्या व्हिडिओत तुम्हाला काही टिप्स देणार आहे। तर आज आपण पाहूया काही किचन टिप्स। सगळ्यात पहिली टिप ही आहे, आपण जेव्हा बाजारातून शेंगदाणे आणतो तेव्हा ते खूप चांगले असतात, स्वच्छ असतात। पण तुम्ही जर ते असेच बरणीत भरले आणि जर 15-20 दिवस किंवा महिनाभर वापरलेच गेले नाही काही कारणांनी, तर ते खराब होतात, त्याला कीड लागते, त्याच्यात जाळी होते आणि अळ्या भरतात। हे पाकिट तुम्ही असंच भरून ठेवलं तर ते खराब होणार। इथे गॅसवर मी कढई तापत ठेवली आहे। शेंगदाणे कोरडेच भाजून घ्यायचे। साधारण 10 मिनिटात शेंगदाणे भाजून होतात। त्याला बाहेरून थोडासा चॉकलेटी रंग यायला लागला, त्याची सालं थोडीशी डार्क व्हायला लागली की मग आपण गॅस बंद करायचा। ह्याच्याने काय होतं की ते चांगले टिकतात, महिना दीड महिनासुद्धा। आणि जर तुम्हाला वापरायचे असले तर ते लगेच वापरता येतील, किंवा तुम्ही जर त्याचं लगेच कूट करून ठेवलं तर तेही तुम्हाला भाजीला किंवा साबुदाण्याच्या खिचडीला किंवा कुठल्याही पदार्थाला वापरता येईल। हे पहा, दाणे मी सुमारे 10 मिनटं भाजले। सारखे मी ते हलवत होते, नाहीतर ते करपतील आणि सगळीकडून भाजले जाणार नाही। अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अत्यंत मंद, कमीत कमी गॅसवर हे भाजायचे, नाहीतर बाहेरून लगेच काळे पडतील आणि आतून कच्चेच राहतील, मग काहीच उपयोग होणार नाही। हे बघा, आता ह्याचा चटचट आवाज येतो, थोडासा फुटायला लागल्यासारखा, आणि ह्याच्यावरती कसे हलके असे चॉकलेटीसर डाग आलेत। तर आता ह्याचा अर्थ आपले दाणे व्यवस्थित भाजून झालेत। आता गॅस बंद करून आपण पूर्ण थंड केल्यानंतर हे बरणीत भरून ठेवूया। हे पहा, आपले दाणे आता सगळे थंड झालेले आहेत। मी प्लेटमध्ये पसरून ठेवलेले, त्याच्यामुळे लगेच थंड झाले। आता मी हे बरणीत भरून ठेवते। आता हे कमीत कमी महिनाभर खराब होणार नाहीत, तुम्ही कधीही घेऊन वापरू शकता। हे दाणे आपण भरलेले आहेत बरणीत, पण तुम्ही हे वाटल्यास नुसते वापरण्यासाठी पोह्यामध्ये, उपम्यामध्ये किंवा इतरही कुठल्या पदार्थात, मसाले भाताला थोडेसे काढून ठेवू शकता। आणि उरलेल्या दाण्याचं तुम्ही कूट करून तयार करून ठेवू शकता, म्हणजे कधी काढून पटकन वापरायला तयार। हे पहा, 1 मिनिटात आपलं छान दाण्याचं कूट तयार। आपण बाजारातून रवा आणतो आणि पुष्कळ वेळा असं होतं की तो लगेच काही आपण वापरत नाही। पुष्कळ वेळेला आधीचा रवा संपायच्या आधीच आपण एक सेफ्टी मेजर म्हणून आणून ठेवतो, ऐन वेळा लागेल म्हणून। पण हे पाकिट जर तुम्ही असंच बरणीत भरलं किंवा डब्यात भरलं तर त्याच्यामध्ये किडे होणार, अळ्या होणार, जाळी होणार, आणि मग तो वापरण्यायोग्य होणार नाही। तुम्ही जर अचानक 15-20 दिवसांनी तो वापरायला काढलात तर तुम्हाला त्याच्यामध्ये जर अळ्या किंवा जाळी दिसली तर त्याचा काहीच उपयोग नाही, पुन्हा तुमची पंचायत होईल। इथे मी गॅसवर कढई गरम करत ठेवली आहे। आता आपण हा रवा अतिशय मंद गॅसवरती भाजून घ्यायचा आहे। हा बघा कसा पांढरा शुभ्र रवा आहे, तो हलका चॉकलेटी झाला, त्याचा रंग थोडा बदलला की मग आपल्याला भाजणं बंद करायचं आहे।
रवा भाजतानासुद्धा गॅस अगदी मिनिमम ठेवा, अजिबात घाई करू नका. पटापट काम करायला जाल तर ते अजिबात नीट होणार नाही. परत मग तो रवा आतून कच्चा राहतो आणि बाहेरून तो आपल्याला वाटतो की चांगला भाजला गेला आहे किंवा शिजला आहे. आणि सतत हलवत राहायला लागेल, नाही तर तो तळाशी लागेल. सुमारे 10 मिनटात आपला रवा भाजून होईल. हा बघा, हा रवा मी जवळजवळ 15 मिनटं परतत होते. अर्धा किलो रवा होता. आपण टाकला तेव्हा तो कसा पांढरा शुभ्र होता, आता तो हलकासा चॉकलेटी झाला आहे. आता मी गॅस बंद करते आणि थंड झाल्यानंतर आपण तो बरणीत भरूया. इथे मी तुम्हाला आणखीन एक टिप देते. हा अर्धा किलो रवा होता. तुम्हाला जर 1 किलो रवा भाजायचा असेल तर सायमल्टेनियसली 2 कढया 2 गॅसवरती ठेवा आणि पटकन भाजून होईल. नाहीतर तुम्ही एकामागून एक करत बसलात अर्धा किलो तर तुम्हाला भरपूर वेळ लागेल. आता पुढची जी ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे ती नारळ अगदी सोप्या पद्धतीने कसा काढून घ्यावा, फोडावा त्याच्याबद्दल. आपल्याला नारळाचे खूप पदार्थ करायला लागतात. किंवा आपल्याला पोह्यावर, सांज्यावर, चटणीसाठी सुद्धा खूप नारळ लागतो. एकंदर स्वयंपाकात आपल्याला खूप नारळ लागतो. तर तो प्रत्येक वेळेला जर खोवणं शक्य नसेल तर तो अलगद रीतीने कसा फोडून घ्यायचा ते मी तुम्हाला आता दाखवते. हा पहा, हा नारळ मी फोडून घेतला आहे. आता मी या रोळीमध्ये तो ठेवते. तुम्ही रोळी घ्या, चाळणी घ्या, तुमच्या घरात जे काय असेल ते. आणि आता आपण हे इथे भांड्यामध्ये मी पाणी गरम करत ठेवलं आहे. त्याच्यावरती मी हे ठेवणार आहे. पाणी जवळजवळ उकळत आलं आहे, तर पाणी उकळल्याशिवाय, एकदम गरम झाल्याशिवाय हे ठेवू नका. आता मी हे इथे ठेवते आणि नारळ पूर्ण झाकला जाईल अशा पद्धतीने झाकून ठेवते. आपल्याला हे 10 ते 15 मिनटं उकळत ठेवायचं आहे. आपल्याला नारळ उकळत्या पाण्याच्या वाफेवर ठेवून 15 मिनटं झाली आहेत. आता आपण गॅस बंद करूया, झाकण काढूया आणि ही रोळी मी खाली काढून घेते. हा नारळ मी काढून घेते. हा खूप गरम आहे, तुम्ही बघू शकता याच्यातनं वाफा येत आहेत. तर हा थोडासा थंड झाल्यानंतरच आपण काढू शकू. आपण एक 5 ते 10 मिनटं वाट पाहू. नारळ बाहेर काढून आपल्याला 10 मिनटं झाली आहेत. बघूया. हो, नारळ एकदम थंड झाला आहे. आता हा मी सुरीने हलक्या हाताने साईडने काढायला बघते. तुम्ही चोरीने किंवा चमच्याने सुद्धा हा काढू शकता. तुम्हाला जर जास्त तुकडे पडायला नको असतील तर अगदी हलक्या हाताने काढा. हे पहा, अशा पद्धतीने तुम्ही याच्यातनं तुकडे सुद्धा काढू शकता. हा पहा, या पद्धतीने तुम्ही हा नारळ काढू शकता. तुम्हाला जर चटणीसाठी पांढरा शुभ्र पाहिजे असेल तर तुम्ही इकडनं सोलून घेऊन तुकडे करून मिक्सरमध्ये वाटू शकता. किंवा असं सालं हे काढून, चॉकलेटी भाग काढून
नंतर किसणीवर किसून तुम्ही पोह्यावर, सांज्यावर, कशावरही घालू शकता. आता आपण नारळाचा दुसरा भाग काढायला घेऊया. हा पहा, आपला दुसरा भागसुद्धा असा छानपैकी निघालेला आहे. आता समजा तुम्हाला हा पांढरा शुभ्र पाहिजे असला, काळा भाग नको असला, तर सिंपल सोलाण्याने सोलून घ्या आणि त्याचे तुकडे करून किसून घ्या किसणीवर. अगदी पटकन आणि सोपं काम. या नारळाचे तुम्ही तुकडे करून स्वच्छ पाण्यात बुडवून एअरटाईट डब्यात ठेवलेत फ्रीजमध्ये तर 4 ते 5 दिवस अगदी सहज टिकतात. कारण प्रत्येक वेळी काय आपल्याला अख्खा नारळ वापरायचा नसतो, थोडा वापरायचा. मग उरलेला काय करायचा, तर तो तुम्ही अशा पद्धतीने वापरू शकता. हा पहा, आपला पांढरा शुभ्र नारळ वापरायला तयार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. अशा छान छान रेसिपीजसाठी बघत रहा शीतल स्पेशल.